भूमितीच पाठ बघा. एका आयताचा कर्ण 41 सेंटीमीटर असून त्यांची रुंदी 9 सेंटीमीटर आहे. तर आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे. पहिले काय करू आपण, आयत काढून घेऊया. ठीक आहे, हा आयत आहे. ठीक आहे, हा आयत आहे. मग आयताचा कर्ण, आता कर्ण कसा असतो बघा, कर्ण बघा इथून गेलेला हा कर्ण असतो. ठीक आहे, आता कर्ण किती लिहिले 41 सेंटीमीटर, 41 लिहायचं. आणि याची रुंदी म्हणजे ही साईड असते 9 सेंटीमीटर आहे. तर बघा आता इथं लांबी आपल्याला काढायचं आहे. म्हणजे हा कर्ण बघा एक काटकोन त्रिकोण होतो. काय होतो, काटकोन त्रिकोण. म्हणजे काटकोन त्रिकोण आलं की आपण पायथागोरस प्रमेय वापरतो. मग काय करायचं, कर्णचा वर्ग किती होतो 1681. म्हणजेच काय 41चा वर्ग वजा करायचं, रुंदी किती आहे 9, 9चा वर्ग 81 होतो. आता काय करायचं, याचं वजाबाकी किती राहतो 1600 राहतो. आता हे 1600 काय करायचं वर्गमूळमध्ये घ्यायचं. आता 1600चा वर्गमूळ किती आहे 40 आहे. ओके, तर आपल्याला काय विचारलं, आयता क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आता लांबी दिलेली आहे गुणिले, आता रुंदी किती आहे बघा इथं 9 सेंटीमीटर, इथं लिहायचं 9 सेंटीमीटर. 40 गुणिले 9 किती होतात 360. म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल.